दर्या 6 व प्रबुद्ध अशी ही मॅच. सुरेख चेंडू आणि पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेला आणि फक्त एकच धाव घेतली गेली. मैदानात जर आपण विचार केला, मामा आणि लॅबो ही जोडी गुरमीत हा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. दर्या शाह हा संघ फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. एकच धाव. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात दिसत नाहीये दोन्ही फलंदाज. प्रबुद्ध प्रीमियर लीग सीझन 3 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. सुरेख फटका परंतु एकच धाव. मोठे फटके अजूनही कुठे दिसत नाही आहे. लॅबो अर्थातच राहुल सुरवाडे उल्हासनगर विभागातील एक नामवंत असं गाजलेला हा खेळाडू. फटका मारण्याचा प्रयत्न तर चालू आहे परंतु कुठे बॅट आणि बॉलचा कुठे चांगला संपर्क होताना दिसत नाहीये. परंतु एक एक धावेने ही धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला दिसते. सुरेख फटका परंतु झेल घेतली गेली. मोठा मासा गळाला लागला. अजित दादा निकम यांचा आवाज आपण ऐकतोय. विक्की नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. गुरमीत यांनी चांगलं षटक हाताळलेलं आहे. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका दिला नाही व एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. एकच धाव आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अंकित केली गेलेली आहे 5. एक गडी बाद. चांगली सुरुवात करतोय प्रबुद्ध हा संघ. बघा मित्रांनो, फक्त एकच विनंती करेल, जास्तीत जास्त तुम्ही मीटिंग करू नका. लवकरात लवकर आपण हे सामने खेळवायचे आहेत कारण की आजच्या दिवसात जर विचार केला तर खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वेळेची पाबंदी म्हणून मी विनंती करतोय वारंवार. सुरेख चेंडू परंतु एकच धाव. दर्या साहा या संघाचे फलंदाज कुठलेही मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात आपल्याला दिसत नाही आहेत. What a ball. What a bowling. चांगली गोलंदाजी करताना दिसते प्रबुद्ध हा संघ. सुरेख फटका परंतु एकच धाव. प्रबुद्ध प्रीमियर लीगच्या वतीने सर्व खेळाडूंचं व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. वॉट चांगलं क्षेत्ररक्षण कुठेतरी थांबवून ठेवलं गेलंय दर्यासा या संघाला एका जागेवरती.
व्हाईट बॉल, दिशाहीन गोलंदाजी. चांगली गोलंदाजी चालू आहे, चांगली गोलंदाजी होताना आपल्याला दिसते. आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली गोलंदाजी करत होते, कुठेतरी नजर लागली की काय. एक वाईट बॉल, त्यानंतर नो बॉल. सुरेख सुरेख फटका, परंतु एकच धाव. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. स्कोरबोर्ड चांगलं षटक हाताळलं असं म्हणावं लागेल. कुठेतरी बॅकफुटला पडलाय पूर्णपणे तरी असा हा संघ. आपल्याला दिसते. सुरेख सुरेख फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय रोहित यांच्या मार्फत. पॉवर पॅक टीम म्हणावी लागेल प्रबुद्ध ह्या संघाची. प्रबुद्ध प्रीमियर लीगच्या वतीने आलेल्या सर्व खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पंचांचा निर्णय काय असेल. येस, दिशाहीन गोलंदाजी. याच व्हाईट बॉल. आता कुठेतरी धावसंख्या करावी लागेल दर्यासा या संघाला. सुरेख फटका, चांगली फटकेबाजी होताना इकडे दिसते. सुरेख फटका आणि चेंडू जाऊन पोहोचल सीमारेषा पारदन. सुरेख फटका आणि ते झेल टिपला जातोय. मामा बॅक टू द पवेलियन. स्कोरबोर्ड 18 धावा झाले. धाव फलकावरती पाल आलेले आहेत. नवीन फलंदाज पाल. सुरेख फटका, परंतु एकच धाव. चांगली फेकी केली गेली होती, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. बघा, फक्त एकच विनंती करेल, बाहेरून कोणीही रॉंग कॉल देऊ नका मित्रांनो. आणि ते झेल सुटली गेलेली आहे.
येस 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रबुद्ध युवा संघ आयोजित प्रबुद्ध प्रीमियर लीग यांच्या वतीने आलेल्या सर्व खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. फक्त एकच विनंती करेल की आपण थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, ही एकच विनंती करेल, बाकी काही नाही. छानसा निर्णय. येस इट्स व्हाईट बॉल. व्हॉट बॉल घाई केली गेली आहे. जी बघायला मिळते आगळी वेगळी ॲक्शन आहे. सुरेख फटका आणि इकडे अति उत्साहीपणा दाखवला गेला आणि इथे झेल सोडली गेली आहे. इझी कॅच होती परंतु कॅच ड्रॉप इज अ पार्ट ऑफ अ गेम. परंतु चांगली गोलंदाजी करतोय नोना. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. लेग अंपायर काय डिसिजन आहे तुमचं? अंपायर रिव्ह्यू घेतला गेला आहे. डोंट वरी. अंपायर रिव्ह्यू आहे, डोंट वरी. बघा पंचांचा डिसिजन आलेला आहे. येस इट्स अ नॉट आउट. बघा पंचांना विनंती आहे की आपण जो डिसिजन असेल तो डिसिजन द्यायचा आहे. आणि जे खेळाडू आहेत त्यांनाही विनंती करतो की आपण पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. सुरेख सुरेख फटका परंतु एकच धाव. प्रबुद्ध प्रीमियर लीग सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक असे स्वागत. ओनली वन चेक अलाउड. फक्त एकच चेक अलाउड असेल याची नोंद घ्यायची आहे फक्त. सुरेखाचा फटका. 2चा कॉल दिला गेलेला आहे आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी आउट झाले असते परंतु
आणि पंचांचा निर्णय काय? येस, इट्स अ कॉट बिहाइंड, कॅच आउट. विजयासाठी की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. त्यांचा निर्णय काय आहे? गॅट्स, इट्स अ डॉट बॉल. गुरमीत ऑन स्ट्राईक. सुरेख फटका आणि इथे झेल सुटला गेलेला आहे. लॅबो कडून चुकी केली आहे. नेक्स्ट मॅच SG11 वर्सेस PM11. मी विनंती करेल दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि इकडे येस, इट्स अ बाउंड्री. गुरमीतच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. वस SG11चे जे कॅप्टन आहेत ते आलेले आहेत. तरी मी विनंती करेन की आपण नाणेफेकी करून घ्यायची. पुन्हा एकदा एक सुरेख फटका, परंतु किती धाव घेतली गेली आहे? सिंगल. सुरेख फटका होता. एक चांगली संधी होती रनआउट घ्यायची, परंतु ही संधी हुकली गेली आहे. वन टू गो. आणि इकडे काय घडतंय, काय बिघडतंय, पंचांचा निर्णय काय आलेला आहे? अपील केली गेलेली आहे. सो दोन्हीही पंच
डिस्कस करतील व तुम्हाला योग्य तो डिसिजन कळवतील. डोंट वरी. अंपायर रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. बघा फक्त पंचांशी कोणी वाद घालू नका. अंपायर रिव्ह्यू आहे. येस. बघा योग्य तो निर्णय दिला जाईल. डोंट वरी. डोंट वरी. योग्य तो डिसिजन कळवला जाईल. दोन्ही टीम्स
नॉट आउट. चला लेट्स स्टार्ट द मॅच. मयूर गोलंदाजीसाठी आलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6. जोडीस तोड असे हे दोन्ही संघ आपल्याला दिसत आहेत. सुरेख फटका परंतु एकच धाव. मयूर जाधव. येस इट्स डॉट बॉल. दोन्ही टीमचा जर उत्साह बघितला तो दोन्ही टीमचा उत्साह आपल्याला तेवढाच हाय दिसतोय. सुरेख फटका परंतु इथे काय घडतंय काय बिघडतंय आणि इथे झेल सोडली गेली आहे. बघा धावसंख्या तुम्ही कमी केलेली आहे. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ स्विंग. चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही 14 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे विजयासाठी. 14 चेंडू आणि 18 धावा. क्षेत्ररक्षणात आपण बघतोय थोडा बदल केलेला आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. लेगपासच्या स्वरूपात आलेली ही धाव आहे. लेगपासची एक धाव. बघा नेक्स्ट मॅच असेल SG11 आणि PM11. व्हॉट अ शॉट. परंतु एकच धाव घेतली जाते. दोन्ही टीम जर आपण बघितलं तोडीस तोड असे हे संघ. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. अजूनही 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे विजयासाठी. 12-16. नेक्स्ट मॅच SG11 आणि PM11. नेक्स्ट मॅच. सुरेख फटका, कॅचची संधी परंतु एकच धाव. दोन्ही टीमचा जर विचार केला तर तोडीस तोड असे संघ आहेत. दोन्ही षटकांचा जर दोन्ही मॅचचं जर आपण कंपॅरिंग केलं दोन्ही इनिंगचं दोन्ही संघ सेम जाताना आपल्याला दिसत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा 2 षटकानंतर 11 धावा होत्या आणि आता पण आपण तेच बघतोय. पंचांचा निर्णय. येस इट्स अ वाईड बॉल.
अवांतर धावा या रोखाव्या लागतील. पुन्हा एकदा येस इट्स अ पंच. येस इट्स अ कॅच आउट. डीजे. दहा चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. 10-14 खूप टफ फाईट मॅच आपण बघतोय. सुरेख 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 मॅच चालू आहे. टफ फाईट मॅच कशाला म्हणतात तर आपल्याला बघायला मिळते प्रबुद्ध व दर्या 6. लो स्कोरिंग मॅच आहे. समोरचा संघ जर विचार केला तोही डिफेंड करण्यात मातब्बर असा हा संघ. वॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंग केली गेली आहे. टाळ्या वाजवल्या जातात म्हणजे आपण बघू शकतो किती चांगली ही क्षेत्ररक्षण केलं असेल. वॉट अ फिल्डिंग. तेरा धावेंची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 13 धावा. सुरेख फटका आणि चेंडू जाऊन पोहोचल सीमारेषा पार. दणदणी चौकार. सुरेख सुरेख चेंडू. अजूनही 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल ही मॅच. टफ फाईट मॅच आपल्याला बघायला मिळेल. रोहित आणि गुरमीत चांगला प्रयत्न चालू आहे. ती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. शेखर दादा गायकवाड. विक्की शेवटचं षटक घेऊन सज्ज. पाहूया 9 धावा डिफेंड करू शकतो का. आणि इथे काय घडतंय काय बिघडतंय. येस नशिबाशीचा तो टी आउट. रन आउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. खरे यांच्या शुभ हस्ते शेखर गायकवाड
येस इट्स अ वाईट बॉल. विचार केला तर अजूनही 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे विजयासाठी. 4 चेंडू आणि 8 धावा. सुरेख फटका, चांगली फेकी, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजूनही जर विचार केला 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील. सुरेख फटका, परंतु एकच धाव. अजूनही 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. टफ फाईट मॅच. 26 धावा डिफेंड करतोय. दर्याचा हा संघ. आतापर्यंत जर विचार केला विकी तलरेजा खूप चांगली बॉलिंग, छोटंसं टार्गेट, परंतु डिफेंड करण्याची क्षमता. सुरेख सुरेख फटका आणि पंचांचा आलेला कॉल. येस इट्स अ नो बॉल प्लस फ्री हिट. 2 चेंडू 4 धावा. एक चुकीचा चेंडू कुठेतरी कमबॅक करून दिलाय. प्रबुद्ध या संघाला मॅचमध्ये कमबॅक करण्याचा. सुरेख फटका, परंतु एकच धाव. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. एक षटकार किंवा एका चौकाराची गरज असेल विजयासाठी. येस, काय घडतंय, काय बिघडतंय. येस, सामना जिंकला गेला आहे. दर्याचा संघ